लाडकी बहीण योजनामध्ये आता भरपूर प्रकारच्या अपडेट सुरू आहे की यामध्ये सांगण्यात येत आहे की तुमच्याकडे जर इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाचे जर अकाउंट असेल तर तुमचे पैसे येणार नाही आहे। अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध करून दिलेले आहे, परंतु यामध्ये नेमकं काय खरं आहे हे महिलांनी लक्षात असू द्यायला पाहिजे। जर तुमचे पोस्टामध्ये खाते असेल आणि जर तुमच्या अकाउंटवर पैसे आलेले असेल तर तुमच्या ते अकाउंट चालणार आहे आणि तुम्ही ते पैसेसुद्धा काढू शकणार आहे। आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे जर तुमच्या पोस्टामध्ये जर अकाउंट असेल तर त्यामध्ये तुमचे आधार कार्ड डायरेक्ट लिंक होते, त्यामुळे जर तुमच्याजवळ दुसऱ्या बँकेचे अकाउंट असेल तरीसुद्धा तुमचे पोस्टामध्ये पैसे गेलेले असेल जर तुमच्याकडे पोस्ट बँकेचे जर अकाउंट असेल तर। आणि जर तुमच्याकडे पोस्टाचे अकाउंट नसेल आणि यामध्ये दिलेल्या कोणत्याही बँकेमध्ये तुमचे अकाउंट असेल आणि त्यामध्ये जर तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर तुमचे पैसे या बँकेमध्ये सुद्धा येत आहेत। आणि जर तुमचे पहिले आतापर्यंतचे हप्ते आले असेल तर येणारे हप्ते सुद्धा तुमचे त्याच बँकेमध्ये जाणार आहेत ज्या बँकेमध्ये तुमचे अगोदरचे हप्ते आलेले आहेत। तुमचे अकाउंट कोणत्याही बँकेत असले तर चालेल, फक्त त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुमचे अकाउंट व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे येणार आहे। तर ज्याही महिलांना आतापर्यंत पेमेंट आलेले आहे त्या महिलांनी घाबरू नये व जी अपडेट प्रॉपर आहे त्या अपडेटवरच लक्ष द्यावे, कारण असे कुठेही नवीन जे ऑफिशियल अपडेट कुठेही नसते की ज्यामध्ये तुम्हाला असे सांगण्यात येते की ही बँक चालत नाही। महाराष्ट्रामध्ये जेही बँक आहे त्या सर्व बँक चालते, फक्त आधार कार्ड लिंक असणं हे गरजेचं आहे। तर लाडकी बहीणबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।